तुम्ही तुमच्या कार्यामध्ये पुढे गेलात, तुमच्या कार्यामध्ये तुम्ही सध्या असू शकतो खूप चांगलं कार्य करत आहात, ते पाहून सुद्धा ती जी कुणी व्यक्ती आहे जी तुमच्यावरती ज्वेलस आहे, तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा असू शकता, तुम्ही खूप जास्त चांगली तुमची उन्नती होत आहे, प्रगती होत आहे. तुम्ही आतापर्यंत जीवनामध्ये अनेक संकट पाहिलेले आहेत, तुम्ही त्यांना यशस्वीपणे तोंडही दिलेलं आहे आणि त्यावेळेस ही जी कुणी लोक होती ती तुम्हाला नावं ठेवत होती, तुमच्या विरोधात कटकारस्थानं रचत होती, त्यांनी कधी तुम्हाला समजून घेतलं नाही, तुमच्या भावनांना समजून घेतलं नाही. एकतर ती लोक मूर्ख, ही ऊर्जा त्यांची आहे असंही येथे इंडिकेट होत आहे. असू शकतं ती जी कुणी व्यक्ती आहे तुमच्या आजूबाजूला जी आहे ती खूप सध्या सॅडनेसच्या एनर्जीमध्ये आहे. त्या व्यक्तीला मे बी असू शकतं काही फायनान्शियल लॉस झालेला आहे, काही आर्थिक अडचणींचा. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज तुमच्यासाठी काय संदेश आहे, डिवाइन तुमच्यासाठी काय मेसेजेस आजच्या दिवशी मिळत आहे तुम्हाला. लेट्स सी, पाहूया तुमच्या अराउंड काय एनर्जीज आहेत, पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओके, तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत सध्या असू शकतं खूप जास्त फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत, परंतु ही जी काही एनर्जी आहे ही एनर्जी तुमची नाहीये. तुमच्या अराउंड येथे दिसून येत आहेत काही लोक असे आहेत जे तुमच्या एनर्जीला खात आहेत, म्हणजे एनर्जी वॅम्पायर तुमच्या आजूबाजूला असण्याची शक्यता आहे. असू शकतं तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात, सकारात्मक कार्य करत आहात, तुमची एनर्जी हाय व्हायब्रेशनल एनर्जी आहे, तुम्ही तुमचं कार्य करत आहात आणि पॉझिटिव्हली तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जात आहात. तुम्ही आतापर्यंत जीवनामध्ये अनेक संकट पाहिलेली आहेत, तुम्ही त्यांना यशस्वीपणे तोंडही दिलेलं आहे आणि त्यावेळेस ही जी कुणी लोक होती ती तुम्हाला नावं ठेवत होती, तुमच्या विरोधात कटकारस्थानं रचत होती, त्यांनी कधी तुम्हाला समजून घेतलं नाही, तुमच्या भावनांना समजून घेतलं नाही. एकतर ती लोक मूर्ख असतील किंवा असू शकतं त्यांना तुमच्याविषयी खूप जास्त ज्वेलसी आहे किंवा तुमच्याविषयी खूप जास्त आकस आहे. एक त्यांची बुद्धी कदाचित तेवढ्या पात्रतेची नाहीये जेवढी तुम्हाला वाटत आहे. कदाचित असंही असू शकतं किंवा ती जी व्यक्ती आहे खूप जास्त स्वार्थी आहे, फक्त दुसऱ्याकडून घ्यायचं एवढंच त्या व्यक्तीला माहिती आहे. अशा काही नेगेटिव्ह किंवा एनर्जी वॅम्पायर लोकांची ऊर्जा तुमच्या आजूबाजूला येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे असू शकतं तुमची ही एनर्जी येथे थोडी ड्रेन झालेली आहे किंवा फ्रस्ट्रेटेड तुम्ही झालेले आहात असंही येथे इंडिकेट होत आहे. मे बी जे कोणी हे पर्सन आहेत जे तुमच्या एनर्जीला खात आहेत किंवा तुम्हाला खूप जास्त त्यांच्यामुळे एक डिप्रेशनची एनर्जी जाणवत आहे, तर असू शकतं ते तुमच्या घरातील आहेत, कार्यक्षेत्रातील आहेत, तुमचे हस्बंड आहेत, वाईफ आहे, तुमचे नातेवाईक आहेत, रिश्तेदार आहेत, सासरचे माहेरचे कोणी असू शकतं किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असणारी ही व्यक्ती येथे दिसून येत आहे. त्यांच्यामुळे येथे दिसून येत आहे तुम्ही सुद्धा खूप जास्त फ्रस्ट्रेटेड, नाराज येथे झालेले दिसून येत आहात. सध्या असू शकतं त्याचा प्रभाव तुमच्या हेल्थवरतीही पडताना येथे दिसून येत आहे. तर ही जी कोणी लोक आहेत ती कार्मिक पर्सन्स आहेत. तुमच्या जीवनामध्ये ज्या लोकांनी तुम्हाला सतावलेलं आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला त्रास दिलेला आहे, तुमच्या पैशांवरती त्यांचा डोळा होता, त्यांनी सतत तुम्हाला एक प्रकारे बांधून ठेवलं तुम्हाला, म्हणजे एक तुमची ऊर्जा जी होती फ्री फ्लोईंग होती. एक जसं एखादं बर्ड असतं ज्याला स्वातंत्र्य खूप जास्त प्रिय असतं आणि त्या स्वातंत्र्याचा कुठलाही गैरफायदा न घेता ती व्यक्ती जेव्हा ह्या जीवनामध्ये वावरू इच्छिते, स्वतंत्रपणाने जगू इच्छिते, तर काही लोकांना ते पाहवत नाही. ते लोक सतत अशा व्यक्तीला जी मुक्त होण्यासाठी पुढे जात आहे अशा व्यक्तीला येथे अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. तर असे काही कार्मिक पर्सन तुमच्या आजूबाजूला असण्याची शक्यता आहे. त्यांची ऊर्जा येथे जाणवत आहे, खूप जास्त हायली इंडिकेट होत आहे आणि त्यामुळे सुद्धा तुमची ऊर्जा येथे ड्रेन झालेली असू शकते. ही जी काही ऊर्जा आहे ती तुमची स्वतःची नाहीये. तर तुम्हाला जर आता ह्या स्थितीमध्ये खूप जास्त फ्रस्ट्रेटेड फील होत आहे किंवा कुणाला तरी भेटल्याच्या नंतर, कुणाशी तरी बोलल्याच्या नंतर तुमची एनर्जी ड्रेन होत आहे, तर नक्कीच ही जी काही ऊर्जा आहे ही तुमची ऊर्जा नाहीये. तर ज्यांच्याशी तुम्ही आता सध्या मीटिंग केलेली आहे किंवा भेटलेले आहात किंवा जे तुमच्या घरामध्ये आहेत, सतत तुमच्या समोर येऊन काही ना काहीतरी गाराने गात आहेत, सतत तुम्हाला काही ना काहीतरी ते तुमचं मेंदू खराब होईल अशा काही गोष्टी सांगत आहे, तर ही ऊर्जा त्यांची आहे असंही येथे इंडिकेट होत आहे. असू शकतं ती जी कोणी व्यक्ती आहे तुमच्या आजूबाजूला जी आहे ती खूप सध्या सॅडनेसच्या एनर्जीमध्ये आहे. त्या व्यक्तीला मे बी असू शकतं काही फायनान्शियल लॉस झालेला आहे, काही आर्थिक अडचणींचा ती व्यक्ती सामना करत आहे किंवा इतर
सोशल जे त्यांचं सर्कल आहे त्यातून सुद्धा त्यांना काही ना काहीतरी येथे ट्रिगर दिले जात आहे वेळोवेळी, आणि मे बी ही त्यांच्या कर्माची शिक्षा आहे, ती त्यांना भोगायचीच आहे. परंतु ते तुमच्या घरातील असल्याच्यामुळं तुम्हाला त्याचं एक प्रकारे त्याचं तुम्हाला संकट वाटत आहे, तुम्हालाही त्याचं एनर्जी जी आहे ती पीक होत आहे, आणि तुम्ही एक स्पिरिच्युअल पर्सन असल्यामुळे तुम्ही लगेच दुसऱ्यांची एनर्जी जी आहे ती येथे ग्रॅब करत आहात, अशी येथे ऊर्जा इंडिकेट होत आहे. मे बी असू शकतं ती व्यक्ती जी आहे, जी तुमच्या अराउंड आहे, तुमच्या फ्रेंड सर्कलमधील आहे, सोशल तुमच्या सर्कलमधील आहे, किंवा तुमच्या फॅमिलीमधील आहे, तर ती जी व्यक्ती आहे ती येथे दिसून येत आहे पहिल्यापासूनच एवढी यशस्वी नव्हती तिच्या जीवनामध्ये, परंतु तुम्ही ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गेलात त्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये यश यायला सुरुवात झाली, सक्सेस मिळायला सुरुवात झाली. परंतु कालांतराने जसं जसं त्या व्यक्तीचा विकास होत गेला, सक्सेस त्या व्यक्तीला मिळत गेलं, किंवा ती व्यक्ती जी आहे पुढे पुढे जात गेली आयुष्यामध्ये, तर ती व्यक्ती तुमच्या उपकारांना विसरली. ती व्यक्ती तुम्ही जे काही त्यासाठी केलेलं आहे, जे काही तुम्ही त्याग केलेला आहे त्या व्यक्तीसाठी असू शकतं, ते सगळं ती विसरली आणि एका इगोच्या स्टेटमध्ये ती व्यक्ती जाऊन पोहोचली. आणि त्यावेळेस त्या व्यक्तीने तुम्हाला पूर्णतः इग्नोर केलं, तुमच्याकडे त्या व्यक्तीने बिलकुलही लक्ष दिलं नाही. ती व्यक्ती फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्याकडे, स्वतःच्या सक्सेसकडे असो किंवा स्वतःच्या मौज मस्तीकडे ती व्यक्ती त्या दृष्टीनेच पुढे पुढे जायला लागले. आणि येथे कुठेतरी तुम्ही जे काही त्या व्यक्तीसाठी केलेलं आहे ते सगळं विसरून ती व्यक्ती दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार वागण्यास तयार झाली, आणि येथे दिसून येत आहे. त्यामुळे तुमच्या भावना ज्या आहेत त्यांनी वेळोवेळी दुखावलेले आहे, तुम्हाला खूप जास्त त्रास दिलेला आहे, तुम्हाला मेंटली फिजिकली असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये येथे टॉर्चर केलेलं आहे. सो ही जी काही ऊर्जा आहे ती तुमच्या घरातील पर्सनची आहे, तुमच्या नातेवाईकांची आहे, किंवा तुम्ही जेथे सध्या आता तुमचं सर्कल आहे तेथील ही ऊर्जा येथे दिसून येत आहे. परंतु ह्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा दोष इतरांवरती लावला नाही. ज्या काही गोष्टी घडल्या त्यांचा तुम्ही विचार केला, तुम्ही स्वतःमध्ये डोकावला, तुमच्या अंतर्मनाचा तुम्ही शोध घेतला की नेमक्या ह्या सर्व गोष्टी का होत आहे. ज्यावेळेस तुम्हाला कळालं की हे सर्व जी लोक आहेत ते कार्मिक लोक आहेत, कार्मिक पर्सन आहेत, फक्त तुमचा आणि त्यांचा घेणे देणे एवढा पुरताच संबंध आहे, हे ज्यावेळेस तुम्हाला समजलं, ज्यावेळेस तुम्ही आपण म्हणतो ना आत्मशोध केला, एक प्रकारे चिंतन केलं, एक प्रकारे तुम्ही ज्ञान मार्गाने पुढे गेला, त्यावेळेस तुम्हाला कळालं की ही जी लोक आहेत ती फक्त आपल्यासाठी नाहीये, तर ती त्यांच्या स्वार्थासाठी, मतलबासाठी आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. त्यावेळेस तुम्हाला ह्या जीवनाचा अर्थ कळाला, त्यावेळेस तुम्ही पुढे पुढे गेला, तुम्ही तुमच्या ऊर्जांना ओळखलं, तुमच्यातील जी काही पॉवर आहे, स्ट्रेंथ आहे, तुमच्यामध्ये जी काही डिव्हिनिटी आहे, तुमच्यामध्ये जी काही दैवत्वाचे गुण आहेत हे तुम्हाला कळाले. तुम्हाला त्या लोकांचा खरा चेहरा पुढे समोर आला आणि तुम्ही त्यानंतर स्वतःला सावरलत आणि तुम्ही तुमच्या कार्यामध्ये पुढे गेलात. तुमच्या कार्यामध्ये तुम्ही सध्या असू शकतो खूप चांगलं कार्य करत आहात, ते पाहून सुद्धा ती जी कुणी व्यक्ती आहे जी तुमच्यावरती ज्वेलस आहे, तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा असू शकता, तुम्ही खूप जास्त चांगली तुमची उन्नती होत आहे, प्रगती होत आहे, एक प्रकारे तुमचं स्टेट ऑफ माइंड जे आहे खूप पीसफुल आहे. तर हे पाहून असू शकतं ती व्यक्ती कुठेतरी भ्रमित झालेली आहे, ती व्यक्ती कुठेतरी आपण म्हणतो ना की दुःखी झालेली आहे ती व्यक्ती. त्या व्यक्तीला कळतच नाही की नेमकं आता काय करायला पाहिजे. ह्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण खूप जास्त कारवाया केलेल्या आहेत, मागे कटकारस्थानं केलेली आहेत, निंदा नालस्ती केलेली आहे, तरी सुद्धा ह्या व्यक्तीला आपण हरवू शकलो नाही, ह्या व्यक्तीला आपण दुखावू शकलो नाही. उलट आपल्या जीवनामध्ये एवढं सगळं वाईट घडत आहे, ह्या घटनेचा ती व्यक्ती खूप जास्त विचार करत आहे. आणि आता सध्या ती जी व्यक्ती आहे खूप जास्त पेनमध्ये आहे, घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे, कारण की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक ट्रिगर्स त्या व्यक्तीला मिळत आहे, अनेक संकटांना ती व्यक्ती सध्या तोंड देत आहे. तर अशी ऊर्जा आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे. तुमचं जे स्थान आहे ते आता तुमचं जे प्रेस्टिज आहे, तुमचं जे काही स्टेटस आहे ते उंच म्हणजे उच्चतेकडे जाताना येथे दिसून येत आहे. समाजामध्ये मान सन्मान, तसेच एक प्रकारे धनही तुमच्याकडे येत आहे, एक प्रकारे खूप जास्त समृद्धताही तुमच्याकडे येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, आणि त्यामुळे सुद्धा ती व्यक्ती थोडी जी आहे ती भयभीत झालेली आहे. त्या व्यक्तीला कळतच नाहीये नेमकं आता काय करायला पाहिजे. तर येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये येथे आनंदी आनंद आहे, तुमच्या जीवनामध्ये येथे सुख समृद्धता आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा एक प्रकारे पीसफुल एनर्जी आहे, आनंद आहे. आणि ज्या व्यक्तीने तुमचं नेहमी वाईट केलेलं आहे त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये पाहूया आपल्याला डिवाइन काय एनर्जीज देतात. सध्या तर ती व्यक्ती खूप जास्त घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे, दुःखी आहे.
ओके, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त वादविवाद सुरू आहेत, संघर्ष सुरू आहेत, अंतर्गतच आहेत. त्यांच्या फॅमिलीमध्ये असू शकतं, कार्यक्षेत्रामध्ये असू शकतं. ती व्यक्ती जी आहे, जी तुमची शत्रू असू शकते, तर ती व्यक्ती सध्या खूप जास्त वादविवादांना, संघर्षांना ती व्यक्ती तोंड देत आहे. तिच्या जीवनामध्ये बिलकुलही शांतता नाहीये. अशांतता त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पसरलेली आपल्याला येथे दिसून येत आहे. तसेच जी लोक त्या व्यक्तीचं समर्थन करत होती इतक्या दिवस, जी तुमच्या विरोधात होती, आता येथे दिसून येत आहे तुमच्या शत्रूच्या विरोधातही लोक वेगवेगळ्या बदनामी करत आहे, वेगवेगळ्या गोष्टींच्या अफवा पसरवत आहे, किंवा ती व्यक्ती कशा प्रकारे वाईट वागली, किंवा ती व्यक्ती कशा प्रकारे वाईटच आहे, यावरती सुद्धा आता इतर लोकांचा विश्वास बसलेला आहे. आणि त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये ती ऊर्जा जी आहे त्या आपल्याला दिसून येत आहे की इतर जी लोक आहेत ती सुद्धा आता त्या व्यक्तीचं खरं स्वरूप ओळखत आहे. आणि ते जे कोणी पर्सन आहे ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी त्रास दिलेला आहे, जे तुमचे शत्रू नाही म्हणता येणार, पण एक मानसिक तुम्हाला त्यांनी त्रास दिलेला आहे, तर अशा प्रकारच्या लोकांची खरी जागा आता त्यांना इथून पुढे डिवाइन दाखवून देणार आहे. आणि द मूनचं कार्ड इंडिकेट करत आहे की असू शकतं त्या व्यक्तीच्या मानसिकतेवरती सुद्धा येथे परिणाम खूप जास्त झालेला आहे. कारण की समाजामध्ये जे आहे त्या व्यक्तीची खूप जास्त चिथू होत आहे, म्हणजे समाजामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला खूप जास्त येथे बदनाम केलं जात आहे, अशी ऊर्जा येथे आहे. तर नक्कीच येथे ती व्यक्ती जी आहे सध्या दुःखी एनर्जीमध्ये आहे, सॅडनेसच्या एनर्जीमध्ये आहे. आणि असू शकतं ती जर व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, किंवा त्या व्यक्तीशी जर तुमचं बोलणं झालं असेल, किंवा त्या व्यक्तीने येऊन तुम्हाला काही गाराने सांगितले असतील, तर नक्कीच त्या व्यक्तीची ऊर्जा तुम्ही पिकअप केलेली आहे असं येथे दिसून येत आहे. सो ती व्यक्ती जी आहे सध्या दुःखी अवस्थेमध्ये आहे. तर येथे दिसून येत आहे तुम्ही तुमच्या कार्यामध्ये पुढे जात आहात. असू शकतं 11-11ची एनर्जी आहे, तर खूप पॉझिटिव्ह ऊर्जा आहे तुमच्या आजूबाजूला. एक स्पिरिच्युअल अवेकनिंग तुमची झालेली आहे. तुमच्या जीवनामध्ये आता नवीन मोठा काहीतरी चेंज, बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग, कारण की येथे दिसून येत आहे की घराच्या संदर्भामध्ये जर तुमची इच्छा आहे, एखादं तुमचं स्वप्न आहे घराच्या संदर्भामध्ये, तुम्हाला घर बांधायचं आहे, किंवा काही इतरही गोष्टींच्या संदर्भामध्ये, तर ती तुमची विश जी आहे पूर्ण होत आहे. 11-11चं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. मे बी तुमची जी काही लव्ह लाईफ आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला येथे तुमचे पर्सन जे आहे ते तुमच्याविषयी विचार करताना दिसून येत आहे. काही मॅरेज रिलेटेड ऑफर सुद्धा तुमच्याकडे येण्याची शक्यता येथे आहे. सो 4 ऑफ वॉन्डचं कार्ड आहे, 4 नंबरचं कार्ड आहे. तर येथे दिसून येत आहे तुमचे प्लॅन्स जे आहेत, जे तुम्ही प्लॅन आखले होते, जे तुमचं नियोजन होतं, तर ते पुढे जाऊन येथे वर्क करताना दिसून येत आहे, पुढे जाताना दिसून येत आहे. तर काही पॉझिटिव्ह बदल, सकारात्मक बदल तुमच्याकडे येत आहे. तर हे जे काही सनचं कार्ड आहे आणि त्याबरोबर 10 ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे, तर येथे तुमच्याकडे धन भरभरून येत आहे. पैसा तुमच्याकडे खूप जास्त येताना आपल्याला दिसून येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग, तर पैसा तुमच्याकडे खूप जास्त येताना आपल्याला येथे दिसून येत आहे. धनाची बरकत, भरभरून धन तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. सो द सनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे तुमच्या ऊर्जा ज्या आहे ते भविष्यामध्ये आपल्याला खूप जास्त सकारात्मक वेने पुढे जाताना दिसून येत आहे. यामध्ये डिवाइन तुम्हाला सपोर्ट करत आहे, कारण की जितकं कष्ट सहन करायचे होते तुम्ही केले, जितकं दुःख भोगायचं होतं तुम्ही भोगलं. तर आता इथून पुढच्या काळामध्ये तुमचा सुवर्णमय काळ, तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक काळ सुरू होत आहे. आता यापुढे कुठल्याही प्रकारचं दुःख आणि यातना तुम्हाला सहन करण्याची गरज नाहीये, कारण की 5 ऑफ सॉर्डचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे तुमचे शत्रू जे आहेत ते परास्त झालेले आहे. तुमच्या शत्रूंना आता तोंड दाखवले सुद्धा जागा राहिलेली नाहीये. तर इथून पुढे तुमच्या जे मान सन्मानामध्ये आहे जी वाढ होत आहे, त्यामुळे तुमचे शत्रू जे आहेत खूप जास्त भयभीत झालेले येथे आपल्याला दिसून येत आहे. ओके, तर वेळोवेळी त्यांनी तुम्हाला दुःख पोहोचवलेलं आहे, यातना त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहे. तर लवकरच ती जी व्यक्ती आहे तुमच्याकडे लाचार होऊन नक्कीच काही ना काहीतरी मागण्यासाठी येईल. ती व्यक्ती जी आहे पैसा म्हणा किंवा इतरही काही गोष्टी आहेत ते मागण्यासाठी तुमच्याकडे हात पसरवण्यासाठी येईल. तुमचे हातपाय जोडण्यासाठी ती व्यक्ती तुमच्याकडे येण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे, कारण की सध्या जी आहे त्या व्यक्तीची अवस्था एखाद्या म्हणजे असहाय्य व्यक्तीसारखी आहे, मजबूर व्यक्तीसारखी
त्या व्यक्तीला आता कोणी थारा देत नाहीये, त्या व्यक्तीला आता कोणी आधार देत नाहीये. तर अशा प्रकारच्या ऊर्जा तुमच्या दुश्मन जे कोणी आहेत, शत्रू जे आहेत किंवा ज्यांनी तुम्हाला खूप कमी लेखलेलं आहे, तुम्हाला निग्लेक्ट केलेलं आहे, सतत एक वेगळंच मास्क घालून, सतत एक मुखवटा चेहऱ्यावरती उडून, लबाडपणाचं ढोंग आणून तुमच्या समोर सतत दरवेळेस काही ना काहीतरी नाटक सांगून तुम्हाला त्या व्यक्तीने फसवलेलं आहे. तर अशा काही लोकांची एनर्जी तुमच्या अराउंड आहे. मे बी ते मेल फिमेल कोणीही असू शकतं. तर आता तुम्हाला त्यांचे खरे स्वरूप कळालेले आहेत, परंतु तुम्ही तरी सुद्धा एक मातृत्व भाव तुमच्यामध्ये आहे. एक तुमचा स्वभाव जो आहे तो खूप पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. लोकांना तुम्ही माफ करता, माफ करण्याचा गुण तुमच्यामध्ये आहे. तर हे त्या व्यक्तीला माहिती आहे. म्हणूनच ती व्यक्ती जी आहे वेळोवेळी त्याने किती चुका केल्या तर ती पुन्हा तुमच्याकडे येते. तर याही वेळेस असू शकतं ती व्यक्ती तुमचे पाय पडायला नक्की येणार आहे. काही ना काहीतरी मागायला, काही ना काहीतरी घ्यायला तुमच्याकडून ती व्यक्ती नक्कीच येणार आहे. कारण की ती व्यक्ती सध्या कर्जाच्या ओझ्याखाली येते, आपल्याला दिसून येत आहे. भरपूर सारं कर्ज, भरपूर लोन्स त्या व्यक्तीच्या कसलं तरी बर्डन, दबाव खूप जास्त आहे. कारण की त्या व्यक्तीची हरकतेच अशी आहेत, त्या कारनामेच असे केलेले आहेत की एका ठिकाणी तोंड लपवलं जावं तर दुसऱ्या ठिकाणी काही ना काहीतरी त्या व्यक्तीचं कारनामा पुढे येत आहे. तर अशाही प्रकारची त्या व्यक्तीचे अनेक त्यांनी डोंगर करून ठेवलेले आहेत त्याच्या कर्माचे, आणि आता ते निस्तारता त्या व्यक्तीला पळता बळी थोडी होताना येथे दिसून येत आहे. तर नक्कीच ही तुमच्या शत्रू पक्षाची एनर्जी आहे. मेल फिमेल कोणीही असू शकतं. तर नक्कीच आता एवढा सगळा कर्माचा जो ढिगारा त्या व्यक्तीने साचून ठेवलेला आहे, तर तो कसा निपटरायचा या बाबतीमध्ये सुद्धा त्या व्यक्तीचं सध्या विचार मंथन सुरू आहे. तर असू शकतं ती व्यक्ती लवकरच ह्या एक 4-5 दिवसामध्ये तुमच्याकडे काही ना काहीतरी मागायला नक्की येईल. कारण की त्यांना माहिती आहे की तुमच्याकडे निर्णय क्षमता आहे, तुम्ही एक स्ट्रॉंग पर्सन आहात, तुमच्याकडे एक सिक्युरिटी आहे. तुम्ही ज्यांच्यासोबत असतात त्यांच्यासोबत त्या व्यक्तींना सिक्युअर वाटतं, एक प्रकारे सुरक्षिततेची भावना त्यांना तुम्ही देता. सो त्यामुळे असू शकतं एक आपण म्हणतो ना, एक राजा असतो, जे राणी असते, राजा असते, ज्याकडे गेल्याच्या नंतर सगळे प्रश्न सुटतात. त्या व्यक्तीकडे गेल्याच्या नंतर एक सुरक्षिततेचा भावना निर्माण होते. जसं घराचा प्रमुख असतो, ज्याला आपण आपले संकट दुःख सांगितल्याच्या नंतर ती व्यक्ती जी आहे की सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्यासोबत उभी राहते. तर असू शकतं कितीही कशी परिस्थिती असली, कोणी कितीही तुमचं वाईट केले असलं तरी सुद्धा तुम्ही वेळ काळ पाहत नाही, तुम्ही प्रत्येक वेळेस त्या व्यक्तींना मदत करता. कारण की तुम्हाला असं माहिती आहे की माणूस वाईट नसतो, तर त्या व्यक्तीच्या पाठीमागे जी वेळ असते किंवा त्याचे जे दोष असतात ते नेहमी पुढे येतात आणि त्यानुसार ती व्यक्ती वागत असते. त्यातील असणारे जे दुर्गुण आहेत त्यानुसार ती वागत असते. परंतु असं काही झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही मदत करायला, पुढच्या वेळेस मदत करायला मागे पुढे पाहत नाही. कारण की प्रत्येक वेळेस कुणीतरी असं येतं जे काही ना काहीतरी मास्क घालून येतं, मुखवटा घालून येतं आणि तुम्ही ही मदत करता. सो हा तुमचा स्वभाव असण्याची शक्यता आहे. तर डिवाइन येथे तुम्हाला गाईड करत आहे की माफ करण्याला पण काहीतरी लिमिट असते. तर कधीतरी त्या व्यक्तींना त्यांच्या कर्माची शिक्षा आपण भोगू दिली पाहिजे. कारण की असू शकतं हा डिवाइनचा न्याय आहे. कधी कधी एखाद्याला आपण मदत करू शकत नाही, कारण की त्याला कुठूनच मदत मिळणार नसते. त्याला त्याचाच स्वतःचा धडा, स्वतःचं लेसन त्या व्यक्तीला शिकायचं असतं. तर जरी ती व्यक्ती कोणी किती जवळची असली तरी सुद्धा डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्ही तुमच्या मार्गावरती पुढे जा, आणि जेथे तुम्हाला योग्य वाटत नाहीये तर अशा ठिकाणी तुम्हाला बिलकुल कोणाची मदत करण्याची काहीही गरज नाहीये. आपण म्हणतो नाही की कर दर्या में डाल, परंतु असं वागल्याने सुद्धा काही काही लोकांचं खूप फावतं. कारण की त्यांना माहिती आहे आपण काहीही केलं, कसंही केलं, 2 शब्द 2 बोललो किंवा रडलो किंवा 2 अश्रू गाळले की ही व्यक्ती पाघडणारच आहे. सो असंही असू शकतं. तर येथे नक्की दिसून येत आहे शिवशक्तीची ऊर्जा आहे. तुम्ही खूप बॅलन्स पर्सन आहात. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक प्रकारे बॅलन्स साधलेला आहे हे त्या व्यक्तीला माहिती आहे. त्यामुळे ती व्यक्ती तुमच्याकडे येते. कारण की तुम्ही आता हाय कॉन्शियसनेसमध्ये आहात. तुम्हाला माहिती आहे निर्णय कुठे घ्यायचा, निर्णय कसा घ्यायचा, कुठे जायचं, जीवनामध्ये मार्ग कोणता घ्यायचा, जीवनामध्ये रस्ता कोणता पकडायचा, तुमचं ध्येय तुम्हाला माहिती आहे आणि त्यावरती तुम्ही मार्गक्रमण करत आहात. आणि त्या व्यक्तीला हेही माहिती आहे की तुम्ही एखाद्या दिवशी तुमच्या गोलपर्यंत, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहात. आणि ज्यावेळेस ही तुमची वाटचाल सुरू आहे, हा प्रवास जो तुमचा सुरू आहे तो तुम्हाला एका मोठ्या भव्य दिव्य अशा तुमच्या ध्येयाकडे घेऊन जात आहे. आणि त्यानंतर जे सक्सेस तुमच्या जीवनामध्ये येणार आहे ते एक अलौकिक सक्सेस आहे. ती विश जी आहे ती तुमची पूर्ण होणार आहे. या बाबतीतही ती व्यक्ती माहिती आहे त्या व्यक्तीला, आणि त्या व्यक्तीला हेही माहिती आहे
जर कधी तुमची जी विश तुम्ही कधी सांगितली असेल त्या व्यक्तीला की ही माझी इच्छा आहे, आणि जर ती इच्छा पूर्ण झाली तर काय होणार आहे हे सुद्धा त्या व्यक्तीला माहिती आहे. परंतु त्यामुळे सुद्धा ती व्यक्ती तुमच्याविषयी ज्वलस भावना आहे त्या व्यक्तीची. परंतु म्हणतात ना की आपण आपलं कार्य करत राहायचं आहे. आज ना उद्या ती विश आपली पूर्ण होणारच आहे, इच्छा पूर्ण होणारच आहे. तर तुमचं दुःख खूप जास्त मोठं आहे, परंतु तुम्ही ते झाकून ठेवून किंवा एका कप्प्यामध्ये हृदयाच्या बंद करून तुम्ही तुमचं वाटचाल करत आहात, जीवनामध्ये पुढे पुढे जात आहात. हे पाहून डिवाइन तुमच्यावरती खुश आहे. डिवाइनचं तुमच्यावरती लक्ष आहे. सतत तुमची जी काही ही जर्नी आहे, तुमचं जे काही हा जीवनाचा प्रवास आहे, त्याला डिवाइनच येथे चालवत आहे. तर नक्कीच लवकरात लवकर ह्या गोष्टींमध्ये आपल्याला तुमच्या शत्रूंच्या बाबतीमध्ये किंवा तुमच्या अराउंड जे कुणी असे निगेटिव्ह पर्सन आहे जे सतत तुमच्या पुढे येतात, काहीतरी रडगाणे गातात, तर अशा लोकांची ऊर्जा आपल्याला जाणवलेली आहे. ओके, तर जस्टिस तुम्हाला याद्वारे डिवाइन देत आहे की ह्या लोकांना अशा प्रकारे त्रास देऊन, त्रास नाही म्हणता येणार ते, कारण की हे त्यांच्याच कर्माची फळं आहेत. सो येथे दिसून येत आहे की त्या लोकांची ही जी काही ऊर्जा जाणवलेली आहे, तर यातून डिवाइनने तुम्हाला एक प्रकारे जस्टिस दिलेला आहे. हनुमानजींची तुम्ही जी काही सेवा केलेली आहे, बजरंगबाणचं जे काही पाठ केलेलं आहे, तर तुमचे शत्रू जे आहेत आता परास्त झालेले आहेत. तुमच्या शत्रूंना येथे खूप मोठा दंड मिळालेला आहे आणि तुम्हाला डिवाइनने जस्टिस दिलेला आहे, न्याय तुमचा केलेला आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग, ही रिडिंग ऐकल्याच्या नंतर, पाहिल्याच्या नंतरच तुमच्या जीवनामध्ये हे सगळे बदल घडून येणार आहेत. त्यामुळे हा जो काही व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आफ्टर दिस रिडिंग हे बदल तुमच्या जीवनामध्ये नक्की घडणार आहेत. तुमचं जे काही प्रतिष्ठा आहे, मान सन्मान जो आहे भविष्यामध्ये इथे वाढताना दिसून येत आहे. एक मोठं स्थान, एक मोठं काहीतरी कार्य तुमच्या हातून घडायचं आहे. द एम्परर मीन्स येथे दिसून येत आहे की असू शकतं मॅरेज रिलेटेड जे कार्ड आलं होतं, तर त्यामध्ये सुद्धा ऊर्जा आहे की काहीच्या बाबतीमध्ये त्यांचं मॅरेज जे आहे ते लवकरात म्हणजे एवढ्या 1-2 महिन्यामध्येच होण्याची शक्यता येथे आहे, किंवा जास्तीत जास्त 4 महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. एक मोठं उच्च स्थान तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. परिस्थितीमध्ये एंजल तुम्हाला काही गायडन्स देऊ इच्छित आहेत, तर पाहूया एंजल्स तुम्हाला काय गाईड करतात आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व परिस्थितीमध्ये. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आर्कएंजल मायकल प्लीज गाईड मी. ओके, तर एंजल्स तुम्हाला गाईड करत आहेत की सध्या तुम्हाला तुमच्या हेल्थवरती लक्ष देण्याची गरज आहे. असू शकतं ह्या सर्व जे काही निगेटिव्ह लोक आहेत किंवा टॉक्सिक पर्सन जे आहेत तुमच्या अराउंड आहेत, त्यामुळे तुमचे मेंटल हेल्थ किंवा फिजिकल हेल्थ, तुमची मानसिक शारीरिक स्थिती जी आहे ती बिघडण्याची शक्यता आहे. तर तुमच्या हेल्थकडे लक्ष द्या. इम्प्रूव्हिंग हेल्थकडे तुम्ही लक्ष द्या. चूज अ न्यू डायरेक्शन. तर अशा लोकांपासून तुम्ही कट ऑफ करा. त्यांच्या एनर्जीला खूप जास्त फीड करू नका. त्यांच्या एनर्जीला तुम्ही खूप जास्त म्हणजे ते जे काही बोलतात ते खूप जास्त ऐकून घेत बसू नका, नाहीतर मग ती लोक जी आहेत ती तुम्हाला ते सांगतच राहतील. नो नो नो. सो एंजल्स तुम्हाला गाईड करत आहेत की बिलकुल अशा लोकांना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्थानच देऊ नका. अशा लोकांना तुमच्यापासून दूर करा. जर ते लोक घरातीलच असतील तर थोडंसं त्यांना निग्लेक्ट करा. तुमच्या कार्यामध्ये पुढे जा. डोंट स्टॉप. तुम्ही तुमचं जे काही कार्य करत आहात, डिवाइन कार्य करत आहात, पॉझिटिव्ह कार्य करत आहात, तर त्यामध्ये पुढे जा. थांबू नका बिलकुल. फॉरगिव्हनेस. तर असू शकतं एंजल्स जे असतात ते खूप जास्त प्रेमळ असतात, तर नक्कीच येथे दिसून येत आहे. एंजल्स तुम्हाला गाईड करत आहे की फॉरगिव्हनेसच्या एनर्जीमध्ये या. माफ करा अशा लोकांना. अशा लोकांना नाही म्हणता येणार इथे. ह्या लोकांना तर डिवाइन त्यांच्या कर्माची शिक्षा देणारच आहे, परंतु येथे तुम्ही स्वतःला माफ करा. इथे असू शकतो तुम्ही खूप जास्त स्वतःला त्रास करून घेत आहात, प्रत्येक परिस्थितीचा विचार करून, प्रत्येक लोकांचा विचार करून. असू शकतो वेळोवेळी तुम्ही फक्त दुसऱ्यांचा विचार करता, स्वतःकडे तुम्ही दुर्लक्षित करता. तर येथे एंजल्स तुम्हाला गाईड करत आहे की फॉरगिव्हनेसच्या एनर्जीमध्ये या. स्वतःला माफ करायला शिका. स्वतःवरती प्रेम करायला शिका. काही गोष्टींना लेट गो करा. सो एंजल्सही तुम्हाला या बाबतीमध्ये
गाईड करत आहे की लेट गो करा सिच्युएशनला, लोकांना, पर्सनला. विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स, काही महिन्याच्या नंतर तुम्हाला काही गोष्टी रिव्हील होतील तुमच्या पुढे, काही सत्य तुमच्या पुढे येतील. जर तुम्ही कसल्या तरी चिंतेमध्ये असाल, फ्रस्ट्रेशनच्या एनर्जीमध्ये असाल, तुमच्याही काही वैयक्तिक चिंता असतील, तर पुढील काही महिन्यामध्ये त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या पुढे समोर येतील. चिंता ज्या आहेत दूर होतील. तर या सर्व परिस्थितीमध्ये मेडिटेशन ब्रिंग्स अँसर. तर मेडिटेशन करा, एंजल्सला विचारा, तुमच्या अराउंड जे एंजल्स आहेत त्यांना विचारा. ते नक्कीच तुम्हाला ह्या सर्व परिस्थितीमध्ये जे काय आहे मेसेजेस देतील, उत्तरं तुम्हाला मिळतील. सो मेडिटेशन इज मस्ट. येस, ओके. भविष्यामध्ये ज्या काय आहेत गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या योग्यतेच्या होणार आहेत. तुमच्या मनामध्ये सध्या जे काही प्रश्न आहेत तर त्याचे उत्तर यस आहे. सो एंजल्स तुम्हाला ह्या कार्ड थ्रू गाईड करत आहे. अँड बॉटमची एनर्जी आहे नो नीड टू वरी. ही सुद्धा वेळ निघून जाईल, काळजी करू नका. चांगली वेळ येणार आहे, त्याची वाट पहा. हा जो काही कठीण काळ आहे तो तुमच्या जीवनातून निघून जाईल. सो नो नीड टू वरी, काळजी करण्याची गरज नाही. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अलाइन होत आहे तुमच्याशी, तुमच्या फ्रिक्वेन्सीशी. तुमच्या सर्व जे काही सध्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या प्रगतीच्या दृष्टीनेच अलाइन होत आहेत. तुम्हाला यातूनच पुढे जाऊन एक मोठं स्थान मिळताना दिसून येत आहे. जसं की एम्पररचं कार्ड आलं होतं. तर हे सर्व जे काही ऑब्स्टेकल्स होते, संघर्ष होते, त्यांना तुम्ही लिलया पार पाडलेला आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये फक्त सक्सेस आणि अबंडन्स येताना दिसून येत आहे. सो आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच थँक्यू एंजल्स म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात, असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू एंजल.